नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। अनधिकृत स्कूल व्हॅनचा कहर, देऊळघाटातील 2 जिवलग मित्रांचा मृत्यू, दारुड्या चालकासह बुलढाणा प्रादेशिक परिवहन कार्यालयावर संताप। देऊळघाट येथे अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणामुळे 2 जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। पहिल्या अपघातात जागीच एका तरुणाचा मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी दुसऱ्या तरुणाने तब्बल 8 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान प्राण सोडले। या दुहेरी शोकांतिकेमुळे देऊळघाट गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। अपघाताची हृदयद्रावक घटना। प्राप्त माहितीनुसार रियाज बेग जफर बेग, वय 38, राहणार देऊळघाट, आणि शेख तौसिफ शेख युसुफ, वय 38, राहणार शेंदुर्णी, जी. जळगाव, हे लहानपणापासूनचे घट्ट मित्र होते। तौसिफ यांचे शिक्षण देऊळघाट येथे मामाच्या घरी झाले होते। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते शेंदुर्णी येथे स्थायिक झाले असले तरी अधूनमधून देऊळघाटला येऊन मित्र रियाजसोबत वेळ घालवत असत। फेब्रुवारी 16 रोजी तौसिफ देऊळघाट येथे आले होते। दोन्ही मित्र बुलढाणा येथे डोळ्यांचा चष्मा घेण्यासाठी दुचाकी बुलेटने गेले होते। काम आटोपून सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास ते देऊळघाटकडे परत येत असताना बुलढाणा देऊळघाट मार्गावर हॉटेल निवांत जवळ मागून भरधाव वेगात आलेल्या मारुती इको व्हॅनने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या शेतात पलटी झाली। या व्हॅनमध्ये शालेय विद्यार्थी प्रवास करत होते। अपघातात बुलेटवरील दोघांसह व्हॅनमधील 4 विद्यार्थी जखमी झाले। एका मित्राचा जागीच मृत्यू, दुसऱ्याची 8 दिवसांनी झुंज अपुरी। जखमींना तात्काळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी तौसिफ यांना मृत घोषित केले, तर रियाज बेग यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालय येथे हलविण्यात आले होते। गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने काल मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या वृत्ताने देऊळघाट गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। 2 जिवलग मित्रांचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे। दारुड्या चालकावर संताप। अपघातग्रस्त व्हॅनचा चालक गोविंदा पसरटे हा नेहमी दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे। अपघाताच्या वेळीही तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे। विशेष म्हणजे ही व्हॅन अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करत होती। जिल्ह्यात अशा अनेक वाहनांमधून विद्यार्थ्यांची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। मात्र याकडे बुलढाणा प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचे दुर्लक्ष होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। जबाबदारी निश्चित करण्याची मागणी। देऊळघाट येथील 2 तरुणांचा मृत्यू हा केवळ अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे। दारुड्या चालकासोबतच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे। दरम्यान या घटनेमुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत तातडीने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे। देऊळघाट गावात 2 जिवलग मित्रांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।